हौस म्हणून करायला जातो आणि घडतं भलतंच काय ते पुढे सांगते. वेलकम टू माय चॅनल. मी जयश्री. तर आता उन्हाळ्याच्या दिवसांत गरमीमुळे उगीला पण लवकरच मोड येत. तर या गुलाबाची पानं सर्व पिवळी पडली म्हणून सर्व काढून टाकलीत. आता मस्त पानं आलेली आहे त्याला. उन्हाळ्याचे दिवस चालू आहे, त्याच्यामुळे रोज दुपारी काहीतरी थंडगार प्यायचं असतं. तर इथं मी काकडीचं छास बनवायला घेतलं. त्यात हिरवी मिरची, थोडी काकडी, पुदिन्याची पानं, जिरे आणि दही टाकलं आणि त्यानंतर छान मिक्स करून घेतलं. त्यानंतर त्यात थोडंसं ब्लॅक सॉल्ट आणि चाट मसाला टाकला. मस्त उसळची भाजी बनवली होती आणि मस्तपैकी जेवण झालं दुपारचं. त्यानंतर मागे आमची टाकी संपलेली होती, तर तीच आज फिल करायला जायचं होतं. कारण ऑनलाईन बुक करून खूप दिवस झाले, पण ते काही घरी ऑर्डर डिलिव्हरी होईनाच. त्यामुळं मग आज यांना सुट्टी होती, तर मग हे स्वतः गेले आणि फिल करून घेऊन आले घरी. तेव्हा कुठे जीवाला बरं वाटलं, टाकी आली आहे बॅकअपसाठी. आता नवरा इंजिनियर आहे म्हटलं, घरातली छोटी-मोठी रिपेअरिंगची कामं तेच करतात. तर माझी पुतणी नाशिकची आहे, तर तिकडे खूप सारे मॉल आहेत. पण अलिबागमध्ये काही मॉल नाही खेळण्यासाठी वगैरे, त्याच्यामुळे तिचं सारखं चाललं मॉलला घेऊन चल, घेऊन चल. तर अलिबागमध्ये इथे एक छोटं शॉप आहे, तिथं हे खेळण्याची जागा आहे. समर्थ आत्ताच 2 वर्षाचा झाला आणि 2 वर्षाच्या पुढेच मुलं तिथे अलाव असतात, त्यामुळे त्याला पण घेऊन जाता आलं. ₹200 पर पर्सन होतं, पण ठीक आहे, मुलं खेळता म्हणून वर्थ वाटतं. फक्त 1 तासाचा टाईम होता, पण आमच्या साहेबांना बाहेर यायचं नाही. खूप रडारड झाली. मग त्याचं रडणं थांबवण्यासाठी त्याचे डॅडी त्याला जिलेबी घेऊन गेले आणि स्वतःसाठी ब्रेड पकोडे घेऊन आले.